हॅलो. तर आम्ही जात आहोत पंढरपूरला, कारण आम्हाला कार्तिकी एकादशीलाच जायचं होतं, पण तेव्हा ते काय पॉसिबल झालं नाही. सो आम्ही आत्ता चाललो आहोत. मी काय खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मी हे स्लाईड आणि केळ हे घेतलं होतं. स्लाईडची बॉटल मला खरंच खूप आवडते. मी कधीही कुठल्याही सीझनमध्ये असू दे, मला स्लाईड आवडते म्हणजे आवडते. सो स्लाईडची बॉटल घेतली आणि आम्ही मस्त डान्स वगैरे, गाणी वगैरे बोलत होतो. पण त्यानंतर मला असं आठवलं, की माझ्या फोनची बॅटरी झाली आहे लो. गडबडीमध्ये मी माझा फोनही चार्ज केला नव्हता. सो पुढे आल्यावर मला मम्मीने आठवण करून दिली, की पॉवर बँक घेतली आहे. सो मी पॉवर बँकला चार्जिंग लावली आणि माझं पॉवर बँक बघून तर माझं माइंड एकदम हॅप्पी हॅप्पी झालं. कारण बाहेर गेलो आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे, तर मग सगळं फीलिंग डाऊन डाऊन होतात आणि माझ्या तर होतातच. कारण मला काही तिथे गेल्यावर मेमरीज हे कॅप्चर करायला आवडतात. सो मी ते करू शकत नव्हते. पुढे गेल्यावर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. सो आम्ही चहा पिण्यासाठी एक हॉटेल पाहिलं होतं. टपरी टाईप होतं ते. आणि मम्मी बघा, मम्मी तर अशी चालली आहे की बस रे बस. मम्मी तर फर्स्ट टाईम पंढरपूरला आली आहे एवढ्या वर्षामध्ये. म्हणजे ती लहान असताना कधीतरी गेली असेल. सो हा आहे पंढरपूरमधला व्ह्यू, जे की आम्ही आय थिंक 6:30चा आहे. तर आमच्या घरातल्या आत्या, आजी जे काय आहेत आमच्यासोबत, त्यांचं असं म्हणणं होतं, तिथे अंघोळ केल्याने आपले जे काय पाप असेल ते सगळं नाहीसं होतं, असं ते म्हणत होते. सो ते तर बोलले, "आम्ही काय तुमच्यासोबत अंघोळ करणार नाही आहे. आम्ही तर ह्या पाण्यामध्येच अंघोळ करणार आहे." आणि हा डॉगी बघा, जसं काय आमच्या वेलकमसाठीच तो थांबलेला आहे. सो आम्ही पुढे गेलो. त्याच्यानंतर तिथे अशी छान अशी रेती होती. आम्ही गाडीमध्ये चप्पल वगैरे ठेवली. बोलले, की "इथे तिथे ठेवण्यापेक्षा सो तिथे ठेव." त्याच्यानंतर हे बघा, आपल्याला वाटतं ना माणूसच खूप काम करतो, पण असं नाही आहे हां. ही गाढवं देखील खूप जास्त माणसाच्या पण तिपटीने ते काम करत असतात. आणि हा डॉगी बघा, मस्त त्यांची शर्यत पाहत होता. सो हे असे तिथे खूप जास्त गाढव होते, पण मला कळलं नाही ते गाढव तिथे का होते. त्याच्यानंतर मला माझी मम्मी बोलली, की त्यांच्या पाठीवर तिथे जी काही रेती आहे ते गपचूप ते घेऊन जात आहे. कुठे जात आहेत ते माहिती नाही मला, पण त्याच्या दोन्ही साईडला हे ते रेती भरून नेत असतात. सो सकाळी आम्ही तिथे गेलो तर आमच्या पोरं लहान लहान, त्यांना एक्साइटमेंट पाण्यामध्ये स्विमिंग करायची. खरं तर अंघोळ करायला गेलो होतो आम्ही, पण पोरांनी स्विमिंग म्हणून त्याची एक मज्जा घेऊन टाकली. आमच्यासोबत माझे लहान भाऊ वगैरे ते सुद्धा होते. सो त्यांनीही ती मज्जा घेतली. एकामेकांना मस्त ते सकाळी 6:30-7 वाजले असतील, तरी ती पोरं एवढ्या थंडीमध्ये तिथे पोहोचत आहे, कारण त्यांना स्विमिंग करायची